केला गड्यानी बुभाट हिरे रे नारायणा बोलो अबोलण्या खुणा खांद्यावरी भार ते शिनते बहुफार हिरे रे नारायणा बोलो अबोलण्या खुणा तुकयाच्या दातारे नेली सुखी केली पोरे येरे येरे नारायणा बोलो अबोलण्या खुणा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताजिया दुसरे चरणा संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी अपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा मस्तक ही पायावरी या वार करी संतांच्या अतुलित बलधामम हेमशैलावदेहम धनुजवन कृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकल गुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुधावं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि विठ्ठल विठ्ठल झाले मग पोट केला गड्याने बुभाट एरे एरे नारायणा बोलो अबोलण्या खुणा अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद जगदुद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय राम भक्त हनुमानजी भगवती देवी भगवान महादेव या सर्वांच्या दरबारात श्री क्षेत्र किनोळा खुर्द भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आणि हरिभक्तीपर्यंत गुलाबराव महाराज लाड नांदेडकर यांच्या शुभास्ते आपल्या जीवनाची अतिउच्च अशा प्रकारची भक्ती साधना याला आपण नाम सप्ताह पारायण सप्ताह म्हणतो. या उत्सवाची आज सांगता आहे. समाप्ती म्हणायची नाही, सांगता म्हणायची. सत्कर्माची समाप्ती नसते, सांगत असते, पूर्णत्व असते. या दृष्टिकोनातून आज माझ्या वाट्याला आलेली ही काल्याची चिंतन सेवा आपल्यापुढे संपन्न करण्याकरता जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा काल्याच्या प्रकरणातला एक छोटासा अभंग आपल्यापुढे चिंतनाकरता उपस्थित केला आहे. मला वाटतं माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचं या किन्होळा गावातलं हे चिंतन आहे.
उपस्थित संत महंत भाविक सज्जन, माता भगिनी, बालक बालिका, टाळकरी, उत्कृष्ट गायक, मृदंग वादक, चोपदार बाबा, वेळेकरी महाराज आणि ऑपरेटर साहेब, सर्वांना अंतःकरणपूर्वक वंदन. भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी. ऑपरेटर साहेब, माझ्या माईकचा विको बेस बंद करा, होईल तेवढा ट्रबल वाढवा. विठ्ठल विठ्ठल. वारकरी संप्रदायाच्या माध्यमात कोणतीही सेवा करत असताना त्याची पूर्णता काल्याच्या कीर्तनाने करावी लागते. काला मराठी शब्द आहे, लहान मुलांना जास्त सहवासातला शब्द आहे काला. खिचडी वेगळी, काला वेगळा. तांदूळ आणि मुगाची डाळ शिजवून जो बनवतात त्याला खिचडी म्हणतो आपण. शिजल्यानंतर सुद्धा तांदळाचे शिजलेले कण बाजूला काढू शकतो आणि मूग डाळीचे कण सुद्धा बाजूला काढू शकतो. पण ज्वारीची भाकरी आहे, थंड झाली आहे, चांगली कुस्करली आहे आणि दूध टाकून काला केलाय. मला असं म्हणायचं, आता भाकरी बाजूला काढता येईल का? नाही. काला म्हणजे एक रूपता, एकत्र असणं वेगळं आणि एक रूप असणं वेगळं. आम्ही जीव अनादी कालापासून परमात्मा स्वरूपापासून बाजूला आलो, पण जे बाजूला येतं त्याच्या जीवनामध्ये फजिती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपलं जे मूळ स्वरूप असणारा भगवान परमात्मा आहे, त्या भगवान परमात्म्याशी आपल्याला एकरूप व्हायचंय. आणि एकरूप होण्याकरता आपण गेली 7 दिवस भगवान परमात्म्याची अनेक अंगाने चिंतन सेवा केली. काकड्यापासून तो जागरापर्यंत आपण सेवा केली. आणि या बाबतीतली सेवेचं स्वरूप काला ज्याला म्हणतात, तो काला आपण आज चिंतन मांडणार आहोत. काला म्हणजे एकत्रीकरण. कोणाबरोबर? 3 गोष्टीचा विचार करायचा आहे, जड, जीव आणि देव. जडाबरोबर आपण एक होत नाही. जीवनी पाषाण असता कल्पवरी, पाहता भेतरी कोरडा तो. पाण्यात जगत ठेवला, 12 वर्ष ठेवला, आता बोट चिपा झाला असला म्हणून जर काढला तर होतो का बोट चिपा? नाही होत. का? विजाती आहे. पाणी द्रवरूप आहे आणि दगड घनरूप आहे. 2 वेगळे आणि विजाती असतील तर यांची एकता होत नाही. म्हणून जडाबरोबर आपली एकरूपता होत नाही. किती आपण त्याला सांभाळा, एकरूपता होत नाही. आपल्या भारत देशामध्ये मागच्या काळात नोटाबंदीचा हुकूम आला होता. काही 1000 रुपयाच्या नोटा, 500 रुपयाच्या नोटा बंद करण्याचं केंद्र सरकारने ऑर्डर काढली. तेव्हा विठ्ठल 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 बोला आपला विषय चालू आहे, जड आणि आपण एक होत नाही. जेव्हा नोटाबंदीचा हुकूम आला होता तेव्हा पुण्याचा विभाग हडपसरला एका माणसाने 14 कोटी रुपयाच्या नोटा पोत्यात भरल्या
आणि उकरड्यावर टाकल्या. त्या जर किनोळा गावाला दिल्या असत्या तर पांडुरंगाचं मंदिर नसतं का बांधलं. एकता होत नाही महाराज, वेगळं राहतो. जेड ते जेड आहे, आपण चेतन आहो. बर जीव चेतन आहे होत नाही का नाही. जोवरी चळणगा तोवरी म्हणते माझा, मानिते लहान थोर देह सुखाच्या काजा. इंद्रिय मावळली आला बागुल आजा, कैसा विपरीत झाला तोच देह नव्हे तुझा. एक इतिहास आहे आपल्या देशातला. भर्तृहरी नावाचा राजा होऊन गेला आपल्या देशामध्ये. भर्तृहरी फार मोठा विद्वान. 3 दशक लिहिले त्यांनी. वैराग्य दशक, शतक, नीती शतक, अध्यात्म शतक, संस्कृत भाषेमध्ये लिहिले. मुळात तो राजा आणि अत्यंत सात्विक राजा, सगळ्या प्रजेला सुखानं वागवणारा राजा. जसं भगवान प्रभू रामचंद्र म्हणतात, न मेस्ते नो जनपदे, माझ्या राज्यात एकच चोर नाही. इतकं समृद्ध राज्य. आणि एकदा गोरक्षनाथ फिरत फिरत त्या राज्यात आले. पाहतात जिकडे तिकडे सुबत्ता आहे, शेती पिकते, माणसं सुखी आहेत. हे सगळं पाहिल्यानं ते विचारलं एकाला, अरे राज्य कोणाचं आहे? म्हणे भर्तृहरीच आहे. राजा कालस्य कारणम, जगाला सुख मिळण्याकरता राजा पुण्यवान लागतो. गोरक्षनाथ निरोप पाठविला भर्तृहरींच्याकडे, राजा मी तुला भेटायला येणार आहे. खूप सत्कार केला आणि सत्कार करून झाल्यानंतर गोरक्षनाथाने राजाला सांगितलं, राजा अरे तुझ्या राज्यावर मी खुश आहे, तू दीर्घकाळ जगावा याच्याकरता मी तुला एक आशीर्वाद देतो आणि त्याच्याकरता एक फळ आण. त्या फळावर मंत्र निक्षेपित करतो, ते खा, खूप दिवस जगशील. भरतुराची श्रद्धा होती. त्याने एक फळ आणलं, गोरक्षनाथांच्या पुढे दिलं. एक श्लोक, एक मंत्र त्या फळावर निक्षेपित केला आणि सांगितलं खा, अमर बनशील. भरतुराची श्रद्धा होती. गोरक्षनाथ निघून गेले. पण भरतुराई विचार करू लागले, माझं प्रेम राणीवर आहे. राणी अगोदर मरायची, मी मागं राहावा, याच्यापेक्षा उलट झालं पाहिजे. मी अगोदर गेलो पाहिजे आणि राणी मागं राहिली पाहिजे. भर्तृहरीने ते फळ राणीला देऊन टाकलं. का? तिची श्रद्धा होती. पण दुर्दैव महाराज, तिचं एक प्रेम एका परपुरुषावर होतं. तिने असाच विचार केला, मी फळ खायचं, मी अमर व्हायचं आणि तो पुरुष अगोदर मरायचा, त्याच्यापेक्षा तो अगोदर मागे राहावा. त्या परपुरुषाला फळ दिलं. त्यानं तरी खावं, त्याचं प्रेम एका वेश्येवर. याच विचाराने वेश्या विचार करू लागली, मी फळ खाल्लं, अमर झाली तर जास्त माझ्याकडनं पापच पिकणार आहे, काय माझ्याकडनं चांगलं होणार आहे? माझ्यापेक्षा आपल्या देशाचा राजा भर्तृहरी अधिक काळ जगला तर खूप चांगलं होईल. पण वेश्येने ते फळ आणलं, राजा पुढे ठेवलं आणि सांगितलं, सरकार एका साधूने दिलेलं अमृत फळ आहे, खा, अमर बनाल. काय धक्का लागला असेल महाराज. अलीकडचा काळ असता तर चौकशी आयोग नेमला असता. हे तुझ्याकडे आलं कसं? विचारलं तुला कोणी दिलं? म्हणजे अमक्या अमक्या पुरुषाने दिलं. बोलवलो त्याला, अरे तुझ्याकडे फळ कसं आलं होतं? खोटं बोलता येत नाही, राणी साहेबांना दिलं. आणि मग मात्र भर्तृहरीच्या मनाला धक्का बसला, अरे 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 किती चुकलं माझं. याम चिंतयामि सततम मैसा विरक्ता, साप्यन्यमिष्यति जनम सजनोन्यसक्तः, अस्मत्कृते परितुष्यतु काचिदन्या, धिक्तांच तंच इमांच मदनंच मंच. धिक्कार असो या परंपरेला. रात्रीतून राजवाडा सोडला, एकांतामध्ये भगवंताची सेवा करण्याकरता गेला. दृष्टांत एवढ्या करता सांगितला, जीवाची जीवाशी एकता होत नाही. एकता होते परमात्म्या बरोबर. का होते याचं कारण आहे, आपण मुळात परमात्मा आहोत. तुका म्हणे कैसे कीव, कोठे जीव निराळा,
जीवो ब्रह्मैव ना परा. आपण परमात्मा रूप आहोत. आपलं काही चुकलंय म्हणून आपण परमात्म्यापासून बाजूला आलो आणि जन्म मरणाच्या तडाक्यात अडकलो. जन्मावे मरावे 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 खंडन केव्हा व्हावे नजरा शुद्धी. दंडरूपे व्हावे जगाय दंडरूपे व्हावे जगाय जन्मावं मरावं जन्मावं मरावं हे काही चुकना महाराज. किती वेळा जन्मा यावे किती व्हावे पाहिजे. किती जन्म झाला फेरा गणित नाही जे दातारा. पडेलो आवरते फोरा बहु थोरा मुळसिया. जन्माला येण्याच्या अगोदर मनुष्य जन्मा करता आईच्या उदरात पहिल्यांदा 7 महिने नंतर टाळू फोडून जीवात्मा त्या गर्भात शिरतो. जुन्या लोकांना माहित आहे नवीन लेकराची टाळू माखायची. टाळू तिथे खड्डा असायचा का इथून जीवात्म्याचा प्रवेश शरीरामध्ये. आणि मग 2 महिने 9 दिवस जीवाला प्राण आहे. प्राणाला अन्नाची गरज आहे. मग कोण अन्न पुरवतो. भगवान परमात्मा एवढे दयाळू आहेत. आईच्या अन्नकोशापासून तर लेकराच्या अन्नकोशापर्यंत एक पाईपलाईन ज्याला आपण नाळ म्हणतो. नाळ आई अन्न खाते त्याचा परिणाम त्या बाळकावर देखील होतो. तेव्हा जन्माला यायचं. उकडोनी 9 मासवरी जन्म जन्मोनी मरती. जन्माचं दुःख आहे. काय सांगो गरिबीशी यातना मज भोगिता नारायणा. मांस मळमूत्र जाना तुझं क्षणोक्षणा ध्यातसे. गर्भात असताना जीवात्मा देवाची आठवण करतो. पण बाहेर आला प्रसूतीचा वारा लागला केह केह रडत बसतो. आणि रडत बसल्यानंतर मात्र त्याचा आवटाळा काढतात. आवटाळा या माता भगिनी लहान लेकराचा आवटाळा काढतात. मी लहानपणात पाहिलेले. आताच मला माहित नाही पण लहानपणात पाहिले. ते लहान लेकरू घ्यायचं असे पाय आणि तेल घेऊन चांगलं घसा 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 चोळायचं त्याला. आणि चोळणं झाल्यानंतर डावा हात उजवा पाय घ्यायचा असा लांबवायचा. रबर लांबवल्यासारखा लांब. एकदा इकडून एकदा इकडून. ते मोठ्यानं टाहो फोडतो महाराज. पण करता काय अडकलाय. असं करता करता जन्मभर दुःखच. आणि आयुष्य संपल्यानंतर प्राण जात असताना खूप दुःख. असं चिंतन आहे. विंचू असतो विंचू. विंचवाची नांगी खोडून जर सोडला तर त्याची होते इंगळी. विंचवाचं विष उतरतं पण इंगळीचं उतरत नाही. आणि मरताना 1000 इंगळ्या एकदम चावल्याचं दुःख होतं मरताना महाराज. हे सगळं भयानक दुःख आहे. हे जर घालवायचं असेल तर त्याच्याकरता एकच उपाय. भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये एक रूप व्हायचं. आणि ते एक रूप होण्याकरता देव त्याचा प्रसाद पाहिजे महाराज. भानुदास गीती गात भानुदास गीती गात भानुदास गीती गात भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. 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 प्रसाद देतो भानुदास गीते गाता प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद सर्व दुःखानाम हानी रस्योपजायते. परमात्म्याचा एकदा का प्रसाद मिळाला की बस सगळं अनंत जन्माचं दुःख संपत महाराज. अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. याच्या करता भगवंताची सेवा करणं. आपण 7 दिवस पूर्ण भगवंताची सेवा केली आणि आज प्रसादा करता काल्याचं चिंतन आपण ऐकताय. तेव्हा एक काल्याच्या चिंतना करता जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा एक छोटासा अभंग
आपण चिंतनाकरता घेतलाय. प्रकार असा आहे, तुकाराम महाराजांना 375 वर्ष झाली आणि भगवान कृष्ण परमात्म्याची लीला कितीतरी वर्ष झाली महाराज, हजारो वर्ष झाली. मग त्यावेळेचा प्रसंग तुकोबाराय सांगतात. का बरं सांगावा? याच्या करता काही गोष्टी पाहाव्या लागतात. संप्रदाय किंवा धर्म पाहत असताना काही गोष्टी पाहाव्या लागतात. तत्वज्ञान, साहित्य, कला, सदाचार आणि इतिहास अशा 5 गोष्टीचा अभ्यास करावा लागतो. तत्वज्ञान, दहीहंडी टांगली आहे, हिच्यामध्ये काय नेमकं एकच गोष्ट की जी हंडी बनली. ही दहीहंडी पितळाची बनली का तांब्याची बनली का मातीची बनली? शाबास, मातीची. असे हुशार मुलं पाहिजेत, बोलणारे पाहिजेत. मातीशी बनली. याच्यात सगळी माती आहे. माती कळाली की दहीहंडी कळाली. तसं जगाचं तत्व काय आहे, कशाचं जग बनलंय हे कळालं की परमात्मा कळाला. या जगाचं तत्व आहे भगवान परमात्मा. तोच या 5 महाभूताच्या रूपाने नटलेला आहे. मुंग्याने कैसे मुंगळे नटनाट्या तुझे चाळे, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, बाप रखुमा देव रुखुन बांधली कैसे, एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत शोभतसे, चैतन्याची शोभा शोभतसे, चैतन्याची शोभा शोभतसे. जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभतसे, चैतन्याची शोभा शोभतसे. एकच परमात्मा जगाच्या रूपाने आहे हे कळलं की समजायचं तत्वज्ञान झालं. नंतर आहे साहित्य. सहहितम यत्तत् साहित्यम, ज्याच्यात माणसाचं हित असतं त्याला म्हणतात साहित्य. नुसती अक्षर जोडणं याला साहित्य म्हणत नाहीत. भुंगेन कोरितम काष्टम भुस्कटम पडते भुई, हे काही साहित्य झालं काय? हे साहित्य नाही. वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा, हे साहित्य झालं. तिसरी आहे कला. अवघडाचं सोपं करते तिचं नाव कला. किती अवघड जरी असलं सोपं करण्याची ताकद असते ती कलेमध्ये असते. शाळेमध्ये मुलगा जात होता आणि धडा शिकत असताना त्या धड्यात शब्दाला ब्राह्मण, खेड्यातला मुलगा म्हणता येईना, बामन म्हणायचा. बामन. गुरुजीला वाईट वाटायचं. आता त्याला ब्राह्मण नाही म्हणता आलं तर इज्जत कोणाची जाईल? गुरुजीची. शिष्यापराधे सर्वत्र स्वामींचा दंड मिश्यते. सून काम करताना जर चुकली तर सासू म्हणते तुझ्या आईनं असं शिकवलं का? कोणाची इज्जत गेली? आईची. गुरुजींनी विचार केला आता याला आपण ब्राह्मण म्हणता यायला पाहिजे, पण तो म्हणेच ना, बामनच म्हणायचं. शेवटी गुरुजी कलाकार होते. सांगितलं बाळ तुझ्या घरी घोडा आहे ना रे? हा घोडा आहे की. त्याला खुराक खाऊ घालतात. हो. कशात? त्याला तोबरा म्हणतात. तुला म्हणता येतो का? हो म्हणता येतो. म्हण बरं तोबरा. दुसरा शब्द म्हण म्हणता येतो का? हो म्हणता येतं. म्हण बरं म्हण. आता एक काम कर, तोबरा शब्द आणि म्हण शब्द जोडून म्हण. त्याने म्हणायला सुरुवात केली. तोबरा म्हण, तोबरा म्हण, तोबरा म्हण. तो ब्राह्मण आलं म्हणायला. अवघडाचं सोपं करते ती कला. तसं आपल्या भक्ती प्रेमसुखामध्ये सुद्धा कीर्तन ही एक मोठी कला आहे महाराज. लावणे मृदंग श्रुती टाळ घोष, सेवू ब्रह्मरस आवडीने, सेवू ब्रह्मरस आवडीने. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, सेवू ब्रह्मरस
आणि म्हणूनच 1000-2000 माणसं शांत बसचित्ताने ऐकतात. कला आहे म्हणून. जर मी तुमच्या पुढे विचार सागर सांगायला लागलो किंवा वृत्ती प्रभाकर सांगायला लागलो, इथं कोणी बसणार नाही. लोक म्हणतील हे वेड्याच्या इस्पितळातलं कशाला इकडे बोलवलं. अवघड येते. ही कला आहे आपल्याकडे. सदाचार ज्याच्यामुळे चित्ताची शुद्धी व्हावी. अरसनात्वा संध्याम उपासित. भगवंताचं नामचिंतन करावं, गळ्यात तुळशीची माळ घालावी, 15 दिवसाची एकादशी करावी, देवाची पूजा करावी, नामचिंतन करावं, आपल्या वाट्याला आलेलं कर्म करत करत भगवंताचं नामचिंतन करावं. याच्याद्वारे आपल्या चित्तातले दोष जातात आणि मग प्रसाद प्राप्त होतो. सदाचार. आणि 5वं अंग इतिहास. आता लहान मुलं बसलेत माझ्या डोळ्यापुढे, मला खूप आनंद होऊ लागला. आज मी प्रश्न विचारत असतो, आपण उत्तर द्या. इतिहास शब्दाचा अर्थ काय रे? इतिहास काय अर्थ आहे? घडून गेलेला काळ तर घडून गेलेला आहे, पण घटना तुझ्या बुद्धीनं उत्तर दिलं, चांगलं आहे, तू प्रयत्न आहे. इतिहास शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. आता सांगतो, तुम्ही तुमच्या गुरुजीला सुद्धा सांगा इतिहास म्हणजे काय ते. बर बर बर. इति इह आस 3 शब्द एकत्र झाले की इतिहास शब्द तयार होतो. इति इह आस म्हणजे इतिहास. इति म्हणजे असे, इह म्हणजे या ठिकाणी, आस म्हणजे घडले, असे या ठिकाणी घडले, त्याला काय म्हणतात? इतिहास. लक्षात ठेवा. कोणी विचारलं तर आता सांगा इतिहास म्हणजे काय ते. आणि या इतिहासाचे 3 प्रकार आहेत. भौतिक इतिहास, दैवी इतिहास आणि आध्यात्मिक इतिहास. शाळेत तुम्हाला शिकवतात ते भौतिक इतिहास. भौतिक इतिहासाची पुनरावृत्ती होत नाही. दुसरा आहे दैवी इतिहास. आपल्या गावात रामायण, भावार्थ रामायण, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, या भावार्थ रामायण चालावं याचे सूचक हरिभक्तीपारायण सैरजीराव महाराज गिरी, मी त्यांना धन्यवाद देतो. महाराज, भावार्थ रामायण एक असा एक ग्रंथ आहे. नाथ महाराजांनी काही ग्रंथ संपदा निर्माण केली आणि ठरवलं आता जगात राहायचं नको. शहाणी माणसं काम संपल्यानंतर राहत नाहीत. केनोळाचा काला झाला आणि उगाच म्हटलं 2-4 दिवस आम्हाला इथं राहायचं म्हणते, वेडे म्हणतील हे वेडे. काम झाल्या झाल्या निघावं लागतं. तेव्हा नाथ महाराजांनी विचार केला आता देह सोडायचा. भगवान प्रभू रामचंद्राने सांगितलं, नाथा देह सोडू नका. तुमच्या मुखातून वाल्मिकी रामायणावर केलेली टीका मला ऐकायची आहे. काय अधिकार असेल महाराज. रामायण 108 रामायण आहेत सगळे, पण भावार्थ रामायण ऐकण्याची इच्छा भगवान प्रभू रामचंद्रांना. त्याचं कारण आहे, नाथ महाराज भावार्थ रामायण लिहित होते ऐकून नाही, पाहून पाहून लिहित होते. त्याची पुनरावृत्ती प्रकार असा आहे आपल्याकडे. हनुमंतराने प्रभू रामचंद्राला एक वर मागून घेतलाय, जोपर्यंत रामकथा या मृत्यूलोकात होईल तोपर्यंत माझे प्राण शरीरात राहतील. यावद रामकथा वीर चरिष्यते महितरी तावत शरीरे वत्स्यंतु प्राणाम मन संशया. तो वर दिलाय. आणि म्हणून मंदिरामध्ये गरज नाही, पण एखाद्या घरी जर रामायण लावलं तर असं एक अनुचिष्ट आसन ठेवावं लागतं. त्याच्यावर कोणी बसलेलं नाही आणि कोणी बसणार नाही. अव्यक्त रूपामध्ये हनुमंतराव तिथे येतात. नाथ महाराज रामायण लिहित होते. भगवती सीता मातेला अशोकवनामध्ये रावणाने नेऊन ठेवलेलं आणि त्या अशोकवनाचं वर्णन करत होते. तिथं काही फुलाची झाडं होती. नाथ महाराज लिहू लागले, इथं फुलाची झाडं पांढऱ्या रंगाची आहेत. हनुमंतराय मोठ्याने बोले, ओ नाथा, तुम्हाला रामायण लिहायला सांगितलं म्हणजे काही लिहिता काय? लंकेमध्ये मी गेलो का तुम्ही गेलात?
मी फुलं पाहिली ती सगळी तांबड्या रंगाची होती आणि तुम्ही पांढऱ्या रंगाची लिहिताय, रामायण खोटं होईल ना. नाथ महाराज म्हटले, हनुमंतराय तुमचं खरं आणि माझं खरं. तुमचं खरं तुम्हाला का, भगवती सीता मातेला राक्षसीने खूप त्रास दिला आणि तो त्रास तुम्ही पाहिला, तुमच्या मनात क्रोध आला आणि त्या क्रोधात डोळ्यात लाली उतरली म्हणून पांढरी फुलं तुम्हाला तांबडी दिसू लागली. मी शांती ब्रह्म आहे, मला सध्या दिसतात ते पांढरी दिसत आहेत. पाहून लिहिलेले महाराज, ऐकून नाही. याला दैवी इतिहास म्हणतात. तसाच दैवी इतिहासातली भगवान कृष्ण परमात्म्यातली एक घटना जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. झाले मग पोट 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 केला गडाने बोभाट केला गडाने बोभाट ये रे नारायणा नारायणा ये रे नारायणा हे केला गड्याने बोभाट केला गड्याने बोभाट ये रे नारायणा झाले मग पोट केला गड्याने बोबाट. मग केव्हा, श्रावण मध्य अष्टमी रात्री 12 वाजता मथुरेच्या कारागृहात भगवंताने अवतार घेतला, तो कृष्ण अवतार. वसुदेव देवकी रडायला लागले बघून. भगवान विचारतात, बाबा आई का रडता. वसुदेव म्हणतात, बाळा त्या दुष्टाने आतापर्यंत 6 मारली, 7वा जो गर्भयोग मायानेत आणि तू 8वायस, तुला मारील म्हणून आम्हाला रडू येते. भगवान म्हणाले, बाबा मी बाळ नाही, काळाचा काळ आहे, कोण मला मारणार आहे. तुम्ही फक्त एक काम करा, मला इथं ठेवू नका, आनंदाच्या घराला मजने ये गोकुळाला, मला इथं न ठेवताना गोकुळला घेऊन जा. भगवंताने वसुदेवाला काम सांगितलं. खरी रीत काय, व्यवहार काय, बापाने मुलाला काम सांगावं का मुलानंच बापाला काम सांगावं. किरण्यात कसं चालतंय, आता अलीकडे काही मुलंच बापाला काम सांगतात, बाबा जागलीवर जा आम्हाला पिक्चरला जायचंय, मुलंच काम सांगायला. कृष्ण परमात्म्याने वसुदेवाला काम सांगितल्यानंतर उचलिला कमळापती, पायीचे बंधने गळते, सगळी बंधनं नष्ट झाली. देवाला डोक्यावर घेतल्यानंतर बंधन राहतच कशाला. द्वारपाळ झोपी गेलेले होते. मध्यंतरी यमुना माता ओलांडली, गोकुळात पोचले. नंद बाबाचा महाल उघडा, यशोदा माता निद्रिस्त. एक मुलगी जन्मली, तिचं नाव होतं माया. फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. मायेला घेतलं, मथुरेला आले. कारागृहात पाय ठेवल्यावर मोठ्याने टाहो फोडला तिनं. द्वारपाळ जागे झाले. कंसाला बातमी कळाली, धावत धावत आला. 8वा का 8वी बघितली नाही, पायाला पकडलं, गरगर फिरून आदळणार, निसटली. माया कर्माने मरत नाही, माया ब्रह्मज्ञानाने किंवा भक्तीने मरते. आकाशवाणी झाली, तुझं लागे बुधी उपजला मजादी, दुष्टा माझ्या अगोदर तुला मारणारा जन्मला आहे. कंसाने धास्तावल्यामुळे अनेक राक्षस पाठवले, कुठे काही पत्ता नव्हता. तेव्हा पहिल्यांदा एक राक्षस पाठवला, तो कंसाचा साडभाऊ होता. त्याने मामळ भट नावाचं रूप धारण केलं. फिरत 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 गोकुळात आलेला, सगळा नकली, खरं जाणवं नव्हतं. दोरी पडली होती, त्या दोरीचं केलं जाणवं. हातातलं पंचांग, सकाळचं पान, केसरीचं पान, पुण्यनगरीचं पान,
असे पानं गोळा करून डाव्या हातामध्ये पंचांग घेतलं आणि फिरता फिरता नंद बाबाच्या महालाजवळ आल्याबरोबर यशोदा मातेने नमस्कार केला. देवा, नवीन मुलगा जन्मला आहे, त्याची कुंडली पाहिजे. या सुंदर बसायला पाठ टाकला, टेकायला पाठ ठेवला. चांगलं कपभर सुंदर दूध तयार करून पिण्याकरता दिलं आणि सांगितलं, सांगा. त्या मामळ भटाने नामदेव महाराज वर्णन करतात, एखाद्या झाडावर सरडा कसा खालवर खालवर मान करतो, तसं मामळ भटाने खालवर मान केली. काय, मला खूप चांगलं कळालं असं जाणवण्याकरता खालवर मान केली आणि सांगितलं, यशोदे, मुलगा झालाय, पण मूळ नक्षत्रावर जन्माला आला. चांगलं नाही, सगळ्या तुमच्या कुळाचा नायनाट करील. ह्या यशोदा माता म्हणतात, देवा, मग शांती? अजिबात शांती नाही. एकदम भर नक्षत्रावर जन्मलेले, याची शांती म्हटलं तर मी एक सांगतो म्हणाले, एक 10 फूट खड्डा खोला, त्याच्यात टाका याला आणि वरून माती ढकला. भगवंताने विचार केला, माझ्या घरी आला, माझ्या घरचं दूध प्याला आणि माझी टीका मला मारा म्हणून सल्ला देतो. सगळ्या वस्तूला ऑर्डर केली, आज्ञा केली, बघा रे याचं. नामदेव महाराज म्हणून करतात, विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ. पाठ असा उचलला आणि त्याच्या पाठीवर दणका मारला. स्वयंपाक घरातले उपकरण येऊ लागले, पोळपाटाने यायचं, कपाळा धडक मारायची. बेलने म्हणू लागल्या, रे गुन्हा कपाळानं केला का तोंडानं केलाय? बेलने यायचं उभं त्याच्या तोंडात खुपसायचं, कसं तरी हातात धरून काढायचं, पुन्हा येऊन खुपसायचं. घाबरला महाराज. राजवाडा सोडून बाहेर अंगणामध्ये आला तर आडव्या बाजा आल्या. बाजा आडव्या आल्यामुळे धाडकन खाली पडला. पंचांग फाटले, जानवे तुटले, धोतर गळाले ढुंगणाचे. नागवात झाला. मरण्याच्या भीतीने तसाच गेला मथुरेला आणि गेल्यानंतर कंसाने विचारला, काय झालं रे? बघा ना काय झालं, ते काय साधं गिराईक आहे काय? असं झालं बाबा. नंतर पुतना मावशी पाठवली, अनेक अशा प्रकारचे राक्षस पाठवले. बघता बघता भगवंतानी काग बगरी ठा मारली, बाळपणी अवघी दैत्य खाणी बुडवली. इकडे गोकुळामध्ये भगवान परमात्मा अवतीर्ण झाले, ज्याच्या दर्शनाकरता गोपीनी गोकुळामध्ये आगमन केलं होतं आणि त्यांना माहीत झालं. एकमेकीला निरूप सांगू लागल्या. गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. महिला म्हणजे बिनतारी संदेश वाहक यंत्र. तुला सांगते सगळ्या गोकुळात बातमी पोचली आणि पोचल्यानंतर भगवंताला पाहण्याकरता गोपी नंदाच्या घरी आल्या. कृष्ण परमात्म्याला पाहू लागल्या. पाहिल्याबरोबर दर्शन समाधी लागायची. का? ते काय जगातली जड वस्तू नाही महाराज, पण पाहत असताना त्यांना दिव्य डोळे प्राप्त झालेले होते. भगवंताच्या कृपेने दिव्य डोळे प्राप्त होत असतात. आता मज दृष्टी देई पांडुरंगा माये बापा, शरण मी आलो तू निवारुणी पापा. दृष्टीचे 3 प्रकार आहेत, शर्मदृष्टी, भावदृष्टी आणि दिव्य दृष्टी. एखादा मुलगा आहे, त्याची आई उभी आहे, त्याला आई दिसते. आई दिसण्याकरता चमड्याचे डोळे आणि भावनेचा डोळा 2 असले तर ती आई म्हणून पाहिल. भावनेचा डोळा नसेल तर मग बाई म्हणून पाहिल. त्याच्याकरता भावनेचा डोळा असतो. याच्याही पलीकडे 3रा डोळा आहे दिव्य डोळा. दिव्य डोळा प्राप्त झाल्यानंतर जगामध्ये जे चमड्याच्या डोळ्याने दिसत नाही ते सहज दिसतं महाराज. कदाचित चमड्याचे डोळे नसू द्या, ज्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली त्यांना परमात्म्याचं दर्शन प्राप्त होतं. आपली एक पत्रिका पाहिल्यानंतर मला एक जाणवलं, आपल्या पत्रिकेवर ज्ञानोबा फोटो टाकलाय, तो ज्ञानेश्वरी लिहिण्याच्या तयारीतला आहे. सिद्धांत चुकीचा आहे. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिली नाही, सांगितली आहे. सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. म्हणून ज्ञानोबरायचा एक ओरिजिनल फोटो जर आपल्याला पाहायचा असेल तर आळंदीला ज्ञानोबरायांच्या मंदिरात सभा मंडपामध्ये जो फोटो आहे तो फोटो ओरिजिनल आहे. अमरावती जिल्हा माधाल नावाचं गाव, पाटलाच्या वंशात एक लेकरू जन्मलं.
बालपणातच आई स्वर्गवासी झाली. वयाच्या दुसऱ्या वर्षी देवी निघाल्या, दोन्ही डोळे गेले. सावत्र आई होती, मारण्याकरता विष घातलं पण अजिबात परिणाम झाला नाही. आणि अशी गुलाबराव महाराज, आपण ज्ञानोबरांची मुलगी आहे आणि भगवान कृष्ण परमात्म्याची पत्नी आहे. भावात राहायची, लुगडं नेसायची, कपाळाला कुंकू लावायची, आत्ती भावामध्ये 4 दिवस बाजूला राहायची. त्या गुलाबराव महाराजांच्या शिष्यांनी त्यांना विनंती केली, महाराज तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांना पाहिलंय, पण ज्ञानेश्वर महाराज कसे आहेत याचा फोटो आम्हाला तुम्ही उपलब्ध करून दिला पाहिजे. गुलाबराव महाराजांनी एका पेंटरला बोलवलं, समाधीमध्ये ज्ञानेश्वर महाराज कसे आहेत याचं सगळं वर्णन केलं. पेंटरने चित्र काढलं आणि काढल्यानंतर गुलाबराव महाराजांनी वरून हात फिरवला आणि सांगितलं, माझे तात म्हणजे ज्ञानोबा असेच आहेत. ते चित्र आळंदीला सभागृहामध्ये, कोणाला पाहिजे असेल तर माझ्या खिशात फोटो आहे. कीर्तन संपल्यानंतर आपण मोबाईलवर काढून घेऊ शकता. आणि छापखान्यावाल्याला सांगा, ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो छापत असताना असाच छापा, दुसरा छापू नका. तेव्हा सांगण्याचा इत्यर्थ असा, दिव्य दृष्टी. ज्यांना चांबड्याचे डोळे नाहीत ते गुलाबराव महाराज ज्ञानोबा कसे आहेत ते तुम्हा आम्हाला सांगू शकतात. त्याचं कारण दिव्य दृष्टी आहे. गोपिकांना दिव्य दृष्टी प्राप्त झालेली होती. यासे पाहता ओ हृदय पाहिला, एकमेकीला सांगू लागल्या, स्वय सुखाची झाली अनुभव, एक एकीपासी सांगतील भाव, अवघ्या अवघा हा कैसा नवलाव, सर्व साक्षी तेची त्यांचा जीव, आपणाशी करी ते नवल. एकमेकीला आश्चर्य करू लागल्या, काय आनंद आहे, किती सुंदर आहे. आणि पाहिल्यानंतर दर्शन समाधी लागली. पाहिला नंदाचा नंदनू, येणे वेधिले म्हणून, नंद नंदन आनंद कंद भगवान परमात्मा पाहिल्यावरून मन वेधित झालं. दुसरा प्रकार, गोकुळामध्ये काही गोपी सून वर्गातल्या होत्या. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. सासू पूर्ण स्वतंत्र, लेक अर्धी स्वतंत्र आणि सून पूर्ण परतंत्र. सुनेला भगवान परमात्म्याला पाहण्याकरता परवानगी नव्हती महाराज. एक तक्र स्नुषान न्याय आहे, 1000 न्याय आहेत, त्याच्यापैकी एक न्याय आहे तक्र स्नुषान न्याय. त्याचा प्रसंग असा आहे, एक शेजारीन बाई आणि शेजारी दही करण्याकरता विरजन पाहिजे होतं म्हणून गेल्या. सासूबाई बाहेर कुठेतरी गेले होत्या. सून होती घरात. सूनने विनंती केली, अगं मला दही टाकायचंय, थोडं विरजन दे ना. सुनानं सांगितलं, काकू द्यायला हरकत नाही, पण घरात अजिबात ताक नाही, विरजन नाही शिल्लक. नाही म्हटल्यानंतर ते घरातून परत निघायला, दाराजवळ यायला सासू आली. कुठं आला होतात म्हणे, विरजन न्यायचं होतं विरजन. काय म्हणली, नाही म्हणल्या. चला चला म्हटल्यानंतर या शेजारणीला वाटलं कुठंतरी ठेवलेलं असेल बाजूला, मिळेल आपल्याला. आणून बसवलं, इकडच्या तिकडच्या अर्धा तास गप्पा मारल्या. आणि ती आलेली विरजन मागणारी म्हणते, द्या ना विरजन. हो, विरजन द्यायला काय अवघड आहे, पण घरात विरजनच शिल्लक नाही. मग माझा अर्धा तास कशाला खाल्ला. तुमची सोने नाही म्हणली होती ना, मग मला कशाला बोलवलं. नाही म्हणणारी ती कोण, याला म्हणतात तकृष्ण. नाही सुद्धा सासूनच म्हणावं लागतं, हा सासूचा अधिकार. तेव्हा अशा प्रकारच्या सुना गोकुळामध्ये होत्या, पण भगवंताला पाहण्याकरता परवानगी नव्हती. मनात सुरमुरायच्या, रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करायच्या. देवा तुला जर आम्हाला पाहता नाही आलं तर आम्ही काय संसार करण्याकरता जन्मलो का रे. प्राण रे गोप आहे कुडी सांडून श्रीमुख नयनी न देखता. आम्ही प्राणाचा त्याग करू. भगवान परमात्म्याने त्यांच्याकरता हातामध्ये वेणू घ्यायचा आणि वेणू वाजवायचा. वेणू म्हणजे अनाहत ध्वनी आहे. इथं बसलेल्या सगळ्या लेकराच्या, सगळ्या माणसाच्या हृदयात अनाहत ध्वनी आहे. ऐकू येत नाही महाराज. का? आपण बहिर्मुख झालो. बहिर्मुख झाल्यामुळे ऐकू येत नाही. आमचे वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरू
जोग महाराज यांना अनुहात ध्वनी ऐकू येत होता. बैठकीत बसल्यानंतर बोलताना त्यांचं शरीर स्थिर राहायचं, पण बोलणं थांबलं की मग डोलायची. लोकांनी विचारायचं, महाराज का डोलता? जोग महाराज म्हणायचे, माझ्या हृदयातला अनाहत ध्वनी मला ऐकू येतो आणि आनंद होतो, आपोआपच माझं शरीर डोलतं. हा अनाहत ध्वनी आहे. 10 प्रकारचा आहे अनाहत ध्वनी. सगळं सांगत बसेल आपल्याला वेळ पुरणार नाही. कोणी जवळ नाही, पण पायातल्या पैंजणासारखा आवाज येतो, घंटा वाजल्याचा आवाज येतो, शंख वाजल्याचा आवाज येतो, मेघ गर्जना, समुद्र गर्जना असे आवाज येत राहतात. गोपीना तो आवाज ऐकूयाचा आणि त्या गोपी म्हणायचं, कृष्णा काय मुरली वाजवली रे? आहा रे सावळिया, कैसी वाजवली मुरली, मुरली नोहे केवळ बाण, तिने हरिला माझा प्राण, संसार केला दाना दिन, येऊनी हृदय संचरली, कैसी वाजवली मुरली. निवृत्तीनाथांची गवळण आहे. मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू, सावळा वाजवितो वेणू. पुष्कळ गवळणी महाराज, पण वेळ पूर्ण नाही, मला धाक वेळेच्या, त्याच्यामुळे मी सरळ 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 बोलायला लागलो. तेव्हा ते वेणू ऐकायचं. ऐकल्यानंतर नाद ब्रह्माची समाधी लागायची. आपल्याला ऐकू येत नाही, आपण बहिर्मुख झालो म्हणून ऐकू येत नाही. पण एक आवाज आपल्याला ऐकू येतो महाराज. ज्ञानोबाऱ्यांचं एक अभंग आहे, काने घालून या बोटे नाद जे पहावे, न ऐकता जाणावे 9 दिवस. मरणाची शंका वाटली ना, कानात बोटं घालायची, घरी गेल्यावर ऐका, इथं नका ऐकू. कानात बोटं घालायची, घर्र आवाज ऐकू याला की समजायचं काही काळजी नाही. आणि आवाज येणं बंद झालं, 9 दिवस शिल्लक राहिलेत. न ऐकता जाणावे 9 दिवस. त्याच्या अलीकडचं मरण असं पाहिलं की भोवळ्या दिसतात. फॅशनच्या जगात काढलेल्या नसाव्या, पुणे मुंबईला सगळं काढूनच टाकतात. भोवळ्या दिसायचं बंद झालं, समजायचं 7 दिवस शिल्लक राहिले. याच्या जवळचं मरण. डोळे झाकावे आणि अलगद डोळा बोटाने दाबायचा, जोरात दाबून फुटला मी जबाबदार नाही, अलगद दाबायचं. पिवळं हिरवं निळं चक्र दिसतं. आणि ते चक्र दिसायचं बंद का झालं की समजायचं 5 दिवस शिल्लक राहिले. आणि ज्या दिवशी आपण मरणार आहोत तो दिवस आपल्याला पाहायचा असेल तर नासागरीची अग्र न दिसे नयनी, नाकाचा शेंडा दिसायचा बंद झाला तरी तेच जिनी म्हणा राम. शेवटचा दिवस येतो. कामाला येऊ शकतो म्हणून सांगितलं, थोडं विषयांतर झालं. तेव्हा गोपीना तो आवाज ऐकूयाचा आणि त्याच्यात आनंद वाटायचा. याला म्हणतात वेणू माधुरी, रूप माधुरी, वेणू माधुरी. आता तिसरी लीला माधुरी. भगवान 5-6 वर्षाचे झाले आणि रस्त्यावर आल्यानंतर असे सवंगडी पाहिले. सवंगडी उदबत्ती पहिलवान. कळतं का तुम्हाला उदबत्ती पहिलवान? विचारायचं भगवंतानी, काय रे गोपाळ, माझ्या बरोबर तुम्हाला यायचंय, खेळायचंय आणि तुम्ही असे रोडके का रे? गोपाळने सांगायचं, देवा आमची आई फार शेंगट आहे, मला दूध देत नाही, दही देत नाही, लोणी नाही, तूप नाही, फक्त ताक देते. ज्याच्या ताकद नाही ते ताक पिऊन कोणी हिंद केसरी झाला काय? भगवंताला वाईट वाटू लागलं, अरे 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 हे माझी सवंगडी आहे, इथं समाजवाद आहे. गोपाळाओ एक काम करा, तुम्ही माझ्या बरोबर यायचंय आणि येऊन मी तुम्हाला तृप्त करणार आहे. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे. सूचना केली आणि सांगितलं आपल्याला रात्री दहीदूध चोरून खायचंय. गोपाळ म्हणू लागले, कृष्णा चोरी करणं पाप आहे, आपण चोरी करायची कशी? भगवंताने सांगितलं, काही वेळेला कायदा बदलतो, काही वेळेला नियम बदलतात. मुलांना एक प्रश्न विचारतो, बाळाओ एका खोलीमध्ये 2 उंदीर
आणि एक बोका रात्रभर कोंडला, सकाळी किती निघतील? 2 + 1 बरोबर, अरे किती निघतील? दोन उंदर आणि एक बोका रात्रभर कोंडले एका खोलीत, किती निघतील सकाळी? आत्ता हुशार झाली. बोका काय गप्प बसणार आहे का? पटकन खाऊन टाकेल त्याला. नियम बदलला का नाही? 2 + 1 बरोबर 1. नियम बदलला. तसं भगवान परमात्म्याने नियम बदलला, सांगितलं अरे बाळाओ, आपल्या हक्काचं आहे ते, चोरून खायला अडचण नाही. 79 वर्षाच्या पूर्वी आपला देश इंग्रजांच्या ताब्यात होता आणि त्यावेळेला मोठ्या मोठ्या लोकांनी सत्याग्रह केला. बाबू गेनू, भगतसिंग, राजगुरू, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक. कशा करता? अरे आमचा देश आहे हा आणि आमचा देश, याच्यावर आमची सत्ता असण्याकरता चले जाओ घोषणा केली. नियम बदलला. तसं गोपाळांना सांगितलं, बघ गोपाळा हो, आपल्या हक्काचं एक हरकत नाही, तुम्ही एक काम करा, माझ्या मागे मागे या. भगवान परमात्म्याने गोपाळांना मागे मागे घेऊन जायचं. दार लावलेलं तरी पण परमात्म्याकडे एक शक्ती, सगळ्यांना आत घेऊन जायचं. शिंके लावेले दुरी होतो तिघाचे मीवरी, दूर शिंक लावलं होतं. आता हे शिंक आहे का हो? आता शिंकेच राहिली नाहीत महाराज. 4 पाय असतात, त्याला शंख म्हणतात, 4 पाय. आणि त्याच्यामुळे आता उतरण राहिल्या नाहीत. लोकांच्या मनात घरातल्या विषयी कपट आलं म्हणून कपाट आली. त्याच्यामुळे शिंक राहिलं नाही. तेव्हा शिंके लाविले दुरी होतो तिघाची मीवरी. 3 गोपाळ एकावर एक असे बैलासारखं वाकवायचे, त्याच्यावर भगवंतानी चढायचं. 3 गुणाच्या वर जायचं. तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण याच्या वर जायचं आणि आतला प्रसाद सर्व गोपाळांना द्यायचं. गोपाळ तृप्त व्हायचे. परमात्म्याच्या हातातला प्रसाद आहे. गोपाळ तृप्त झाल्यानंतर ते गोपाळ म्हणायचे, झाले मग पोट. देवा, पोट भरलं रे आमचं. आणि पोट भरल्यानंतर केला गड्याने बोभाट. आमचं पोट भरलं असा बोभाटा केला. बोभाटा केल्यानंतर मग पोट भरलेलं आहे. आता मग म्हणजे कधी? हे मग सांगायला मला अर्धा तास पाहिजे, पण नाही सांगत, आता वेळ पुरणार नाही. गड्याने बोभाट केला. काय बोभाट केलं? अभंगाच्या दुसऱ्या रे रे नारायणा, रे रे नारायणा, ये रे नारायणा, ये रे नारायणा, ये रे नारायणा, रे नारायणा, रे नारायणा, रे नारायणा, रे नारायणा, रे
आणि बाजूला गेल्यानंतर गोपाळ भगवंताला बोलायला लागले, हे नारायणा आमच्याकडे ये. इथे एक व्यवहार आहे महाराज. पोट भरल्यानंतर देवाला का बोलवायचं? आपल्याकडे म्हणे ना, रोग सरो वैद्य कामापुरता मामा. आम्हाला रोज अनुभव येतो महाराज. कीर्तनाच्या जाग्यापर्यंत जाईपर्यंत संयोजक सारखा फोन करतात, कुठपर्यंत आलात, कुठपर्यंत आलात, कुठपर्यंत. मग जाताना कोणी फोन करत नाही कुठपर्यंत गेला. फोन करावी अशी इच्छा नाही बरं का, ओके गंमत म्हणून सांगितली. येताना फोन, जाताना मात्र कोणी करत नाही असा अर्थ, अपेक्षा नाही पण की व्यवहार सांगितलं महाराज. पोट भरल्यानंतर देवाला का बोलवायचंय याचं उत्तर आपल्या वारकरी संप्रदायातलं भक्ती तत्वज्ञान आहे. हे भक्ती तत्वज्ञान म्हणजे परमात्म्याची प्राप्ती झाल्यानंतर त्याचा आनंद भोगण्याकरता भगवान परमात्म्याचा सहवास, हे तत्वज्ञान आहे. ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा, याच्याकरता भगवान परमात्म्याला गोपाळ बोलवतात. ये रे नारायणा. नारायण या मंत्रानं बोलवतात. आपल्यात एका अक्षरापासून जवळजवळ 12 अक्षराचे मंत्र आढळतात. पहिला मंत्र ओम, 2 अक्षराचा राम, 3 अक्षराचा विठ्ठल, 4 अक्षराचा नारायण. संत वाङ्मयात आपण शोधत गेलात 12 अक्षरापर्यंत सापडतो. ओम नमो भगवते वासुदेवाय, 12 अक्षर. नारायण नामानं बोलवतात. सामान्य नाम आणि विशेष नाम. व्याकरण झालं का तुमचं? मराठी व्याकरण मोठा नाही. शुद्ध कसे लिहावे, शुद्ध कसे बोलावे हे व्याकरण शिकल्याने कळते. व्याकरणामध्ये सामान्य नाम आणि विशेष नाम 2 प्रकार आहेत. सामान्य नाम देव, मग ते पांडुरंगाला वापरा, दत्तात्रयाला वापरा, भगवान शंकरांना वापरा, हनुमंतराला वापरा. कुठल्याही रूपातल्या देवाला देव शब्द चालतो. राम कुठल्याही रूपाला चालत नाही. राम अवताराला चालेल, कृष्ण अवताराला चालेल. ओम विश्वम विष्णू वषटकारू भूत भव्य भवत प्रभू भूतकृत भूत भाऊ भूतात्मा भूत भावना. 1000 नाव आहेत, 1000. प्रत्येक नावाचं सामर्थ्य वेगळं वेगळं आहे. राम नाव, राम म्हटल्यानंतर शरीरातली आपल्या अंतःकरणातली पाप बाहेर पडतात. भगवान शंकर देखील जाप्यम मध्ये सतुरामचंद्र मंत्र हा शिवाचा राम जप. राम 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 मोठं सामर्थ्य महाराज. हे सामर्थ्य आपल्याला थोडक्यात सांगतो. पौर्णिमा आणि अमावस्या संधी काळ आहेत. संधी काळ 2 काळाला जोडतो, त्याचं नाव आहे संधी काळ. 2 15 दिवसाला जोडणारा काळ पौर्णिमा आणि 2 महिन्याला जोडणारा काळ अमावस्या. पवित्र काळ. फक्त अमावस्या संतती निर्माण करण्याकरता चांगला नाही. पौर्णिमा काळ त्याचा महिमा असा आहे, पौर्णिमेच्या दिवशी आपण एखाद्याचं अन्न जर खाल्लं तर 14 दिवसाचं पुण्य ज्याचं अन्न खाल्लं त्याला जातं. आणि अमावस्येला जर आपण एखाद्याचं अन्न खाल्लं तर 29 दिवसाचं पुण्य ज्याचं अन्न खाल्लं त्याला जातं. शास्त्र असं. आता आमच्यासारखे कीर्तनकार भटकी विमुक्त जातीतले होते. 4-4, 5-5 दिवस बाहेरचे, मुंबई कधी, नागपूर कधी, नाशिक, घरचं खायला कधी मिळावं. मग आमच्याकरता तुकाराम महाराजांनी एक वाट्स ठेवलेली आहे. राम म्हणे ग्रासोग्रासी तो नर जीविला उपवास. घासा घासा गळा राम 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 म्हणत जर जेवलो तर उपवास केल्यासारखं काही बाधा होत नाही महाराज. आणि ज्याच्या घरचं अन्न खाल्लं त्याच्या लहान लेकराच्या हातात काही पैसे घालावे. नसेल लेकरू तुमचं देवघर पाहायचं म्हणावून तिथं जाऊन दर्शन येऊन तिथं दक्षिणा ठेवावी. आपलं पुण्य आपल्याला राहतं महाराज. फार मोठं चिंतन आहे. सांगण्याचा मुद्दा असा, नारायण नाम एखाद्याच्या राशीवर शनी आला असेल आणि
आणि आल्यानंतर 7.5 वर्ष तो सुख देतच नाही, त्रासच देतो. म्हणून माणसं म्हणतात ना, आमच्या मग 7.5 लागली. 7.5 शब्द का? 7.5 वर्ष तो सुख देत नाही. असं जर कोणी असेल तर त्याच्याकरता शास्त्रकार म्हणतं, एकादश स्थानी तू गोविंदे किम कुर्वंती नवग्रहा. 11व्या ठिकाणात म्हणजे मनामध्ये गोविंद 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 नामाचा जप असला तर कुठलाही ग्रह काही करू शकत नाही. आपण आजारी पडल्यानंतर अच्युतानंत गोविंद नामाचा जप करत करत औषध घ्यावं. अच्युतानंत गोविंद नामोच्चारण भेषजम नश्यन्ति सकला रोगाः सत्यम सत्यम वदाम्यम. व्यास महाराज सांगतात महाराज. तसं नारायण नाम असं महत्वाचं आहे. आपण प्रवासाला जर निघत असताना काही काळपर्यंत नारायण नामाचा आपण ध्यास घ्यावा, नारायण नामाचं चिंतन करावं. एक तर प्रवासात अडथळे येत नाहीत आणि आले तरी ते दूर जातात. हा आमच्या भावनेचा आणि अनुभवाचा विषय आहे. जवळजवळ 56 वर्ष झाले आम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर भगवत चिंतन करण्याकरता फिरतो आणि आतापर्यंत आमच्या गाडीचे झालेले अपघात 9 आहेत. ज्या अपघातातून माणूस वाचू शकत नाही असे किती झाले? म्हणून मी गमतीनं म्हणत असतो, मी अपघात महामंडळाचा अध्यक्ष आहे. इतके अपघात कोणाची झाले नाही. आणि तुम्हाला खरं वाटणार नाही, हेच आमचे चालक. आणि 9 किलोमीटर झोप येऊ लागली म्हणून मला सांगितलं, दादा गाडी घ्या. मी घेतली गाडी. आमच्या तालुक्याच्या ठिकाणी कळंबला आलो. डावीकडे वळलं की 4 किलोमीटर आमचं गाव. फक्त डावीकडे वळालेलो कळालं, झोप लागून गेली. गाडी चालू, स्विफ्ट डिझायर गाडी होती. गाव मागं पडलं, पुढचं गाव आलं. भगवंताची दया, ॲक्सिलेटरचा पाय घसरला आणि नेमका ब्रेक पॅडवर पडला. झटका बसला, मग जागा झालो. हे जागा झालं. म्हणतं, दादा आंदोरा आलं, आपलं गाव मागं गेलं. 9 किलोमीटर झोपेत. त्याचं कारण काय? की भगवंताच्या नामावर विश्वास ठेवा. नारायण हरी उच्चार नामाचा, तिथे कळे काळाचा रिगणाई, तिथे कळे काळाचा रिगणाई. नारायण हरी उच्चार नामाचा, तिथे कळे काळाचा रिगणाई, तिथे कळे काळाचा रिगणाई. गोपाळांना दुसरं नाव सापडलं नसतं का? परमात्म्याने आपल्यापर्यंत येईपर्यंत कुठला अडथळा येऊ नये म्हणून बुद्धिपुरुष नारायण शब्द वापरतात. ये रे नारायण. आणि येऊन काय करायचंय? बोलो आबोलण्या खुणा. जे बोलण्यात येत नाही त्या खुणा आपण बोलू. हे कसं शक्य हो? शास्त्रामध्ये याला व्याघात म्हणतात. व्याघात आपणच आपलं बोलणं नष्ट करणं, याचं नाव व्याघात. एका माणसाला उठवलं, माईक हातामध्ये दिला, तुमचा परिचय द्या. उठल्यानंतर तो बोलायला लागला, हे बघा माझ्या तोंडात जीभ नाही. बोलायला लागला, माझा बाप ब्रह्मचारी आहे आणि माझी आई वांज आहे. कसं वाटते? हे जसं विरुद्ध आहे तसं न बोलण्यातलं बोलणं कसं काय बोलता येईल? याचं उत्तर असे महाराज, परमात्म्याच्या भक्तिप्रेमामध्ये न बोलण्यातलं बोलता येतं, हा त्याचा विशेष आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी न बोलण्यातलं बोलणे, जगद्गुरु तुकोबारांची गाथा, नाथ भागवत, भावार्थ रामायण हे न बोलण्यातलं बोलणे. बोला बोलणे बोले जागे बाहेरात निधिले, कैसे घरात घरत कुल केले नेनो अंधार ना उजडेले गा. अशा प्रकारे आपण न बोलण्यातलं बोलो. बोलो बोलणे खुणा. तुकोबारांनी पाहिलं, काही गोपाळ दुःखीच होते. का दुःखी होते? त्याचं कारण आहे, त्याने अहंकाराने आपल्या प्रपंचाचा भार आपल्या खांद्यावर घेतला. त्याच्यामुळे त्यांना दुःख होत होतं. अभंगाच्या खाली होता भार, खांद्यावरी भार, खांद्यावरी भार, खांद्यावरी भार.
जगद्गुरु तुकोबाराय गोपाळाच्या रूपातून बरोबर होते आणि त्याने दृश्य पाहिलं. काही दुःखी व्हायला लागलेत. का? त्याने भार खांद्यावर घेतला. न लगे भार डोई घ्यावा होईल आघवा तुका म्हणे आनंद. घरातला एखादा घर करता असतो तो आपल्या घरातल्या लोकांना टोचून बोलतो, अरे मी करतो म्हणून चालतंय, माझ्यानंतर कळल तुम्हाला. त्यांना म्हण बाबा जाऊन बघा कोणाचं आडलंय का आतापर्यंत. विनाकारण आपण घर चालवतो हा अभिमान धारण करतात, हा भार आहे. घेऊ नये महाराज. देता देवविता नेता नेवविता तेथे याची सत्ता काय आहे. भगवान परमात्मा देतो, न्यायचा असेल तर तोच नेईल. आपण फक्त निमित्त मात्र भवसव्यसाची. पण काय ना सवय असते. बिश्मी मेरा चांद भाई माहित का म्हण. बिश्मी मेरा काय होतं. एक मुस्लिम कुटुंब होत. 10 एकर चौरस जमीन होती आणि तो मुस्लिम कुटुंब करता पैगंबरवासी झाला. नंतर 2 मुलं होती त्याला, एक हसन आणि दुसरा हुसेन. लहानाची मोठी झाली पण दोघांची नेहमी भांडणं. शेती पडली. अलीकडे असं चाललंय महाराज, नाव्याची चिकाटी शेंडीजवळ आणि शेतकऱ्याची चिकाटी बांधाजवळ. मध्ये सगळं पडलं तरी चालेल पण बांध कोरायचं, एक तरी तास कोरायचंच. तसं चाललं. तेव्हा शेत पडून राहिलं. त्या दोन्ही मुलाची आई शेजारणीच्या घरी गेली. ताई ज्वारीचं पीठ द्या की उसनं, 2-4 महिन्यानं घालीन तुम्हाला परत. तिनं विचारलं 2-4 महिन्यानं. 10 एकर काजळाची वडी शेती तुम्हाला आणि असं का झालं. सांगितले त्याचं कारण आहे, मुलं 2 आहेत पण जमीन पडली आहे आणि दोघांची अट आहे. दोघे म्हणतात हे आमच्या शेजारी नको, हा आमच्या शेजारी नको. वाटण्याच होईना. 10 एकर चौरस जमीन आहे आणि दोघाचा बांध तर येणारच एका ठिकाणी. त्याच्यामुळे जमीन पडली आहे आणि पडल्यामुळे अशा अवस्था झाली आहे. ते शेजारीन बाई म्हणाली, एक काम करा, वाटण्या करता येत नाहीत का, मला करायला वाटण्या, बरं चांगलं होईल. मात्र अट एक आहे की दोघांचा बांध एक ना आला पाहिजे. ठीक आहे म्हटले, मी करते वाटण्या. सगळे बसवले आणि त्या शेजारीनं 10 एकरचे 3 हिस्से केले. सारखे 3 हिस्से. इकडं हसेन इकडं हुसेन. तिच्या मुलाचं नाव होतं चांदबाई. बिश्मी मेरा चांदबाई. अगं तुझा चांदबाई इथं कशाला. तसं आपण देता देवता सगळं भगवान परमात्मा करणारा सुद्धा मिस केलो म्हणतो. अहो मे पितरो वृद्धो भार्या बाल आत्मजा अनाथा मामृते दिना कथम जीवंती दुःखिता. अहो मी करतो म्हणून जगता ते, मी गेल्यानंतर कसं होईल. म्हणून असं जर म्हणत असतील तुकोबारा म्हणतात त्यांच्या खांद्यावर भार होतो आणि त्यांना खूप कष्ट होतो. खांद्यावरी भार ते शिनते बहु फार. अशा अवस्थेमध्ये पण जे भगवंतावर भार घातला ज्याने, घालू हा संसार वाहू हा संसार, नाठवे आपपराता काय बा करू, सारखा दोही सवा हरपला विचारू, घातला योगक्षेम तुझा आपला भारू, तुकया शरणागता देई अभय करू. असा देवावर जर भार घातला तर परमात्मा अन्न देतात. अभंगाचे शेवट. तुकयाच्या दाता रे, 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 तुकयाच्या दाता तुकयाच्या दाता रे,
फक्त मी बटन दाबण्याची गरज होती. कसं सुंदर बटन, चांगलं चाललंय महाराज. आपण तो मी आम्ही खेळी मेळी गदाळोळी आनंद वारकरी संप्रदायाचा विशेष आहे. तेव्हा तुकयाचे हा दातार आहे. महाराज म्हणतात माझा दातार आहे. दातार त्याला म्हणतात देणारा. तोच एक दान शूर दाता, विटेवरी ज्याचे पावले समान, तोच एक दान शूर दाता. देवाने काय दिलं नाही महाराज. काय माणसं रडत बसतात आम्हाला देवानं दिलं नाही. अरे 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 चुकलंय तुम्ही, काय दिले नाही. दिली इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भोरो. एकच वाक्य सांगतो महाराज, सगळे कीर्तन जरी विसरू द्या पण हे महत्वाचं विसरू द्या का. आपल्या जीवनामध्ये अखंड समाधान टिकवायचंय का, आपल्याला कडे जे मिळालंय त्याच्याकडे बघा, आणि जे मिळालं नाही त्याच्याकडे बघू नका. जे मिळालंय त्याच्याकडे बघावं. एक पांगळा होता. पांगळा फुटबॉल जरी पुढे जायचं म्हटलं तर कोणीतरी उचलून ठेवल्याशिवाय जाता येत नव्हतं. नेहमी आनंदी, नेहमी हसायचा. त्याला विचारलं एकाने, का रे केवढं आयुष्याचं दुःख तुझ्या वाट्याला आलंय आणि नेहमी आनंदी तू हसवस. त्याने एक सांगितलं, हसण्याचं कारण आहे पाय नाही याचं मला दुःख नाही, पण मला डोळे आहेत याचं सुख आहे. काय आहे याच्याकडे बघावं, काय नाही याच्याकडे बघू नये, आनंद होईल. भगवान परमात्मा दातार आहे. आतापर्यंत त्यानं काय दिले नाही महाराज, सगळं दिले. तुकयाच्या दातारे नेली सुखी केली पोरे. पोरं बरोबर घेऊन गेले आणि त्यांना सुखी केलं. पोरं म्हणतात पोरं. आपल्याकडे आता लहान लहान मुलाला म्हणतो आपण काय पोर आहेत होय असं म्हणतो आपण. आपल्या मराठवाड्यात पोर शब्दाचं काही वाईट वाटत नाही, पण कोकणात जर गेला, ज्या मुलाचा आईबाप जिवंत आहेत त्यांना जर पोर म्हटलं तर ते रागावतात. ओ बाबा आम्ही जिवंत आहोत आणि तुम्ही त्याला पोर म्हणता. त्यांच्याकडे ज्याचे आईबाप मेलेले आहेत त्यांना पोर म्हणतात. पोरकं झालेलं ते पोर. तसं परमार्थामध्ये जगात कोणावर विश्वास न ठेवताना एकच भगवान परमात्म्यावर विश्वास ठेवायचा. काय उणे आम्हा विठोबाचे पायी, नाही असे काही येथे एक, ते हे भोवत आले ठाटू वाटू मन, बराडे करून दारोदार. एका भगवान परमात्मा निष्ठा ज्यांची आहे ते खरं पोरं आहेत. आणि अशा पोरांना भगवान परमात्मा बरोबर घेतात, सुखी करतात. त्याच्याकरता गोपाळ म्हणतात, ए रे ए रे नारायणा बोलो आबोलण्या खुणा विठोबा रखुमाई. देवा जगत रे जीवा परेसे केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुणना मायसे दे प्रेम काही कळा. गोकुळातलं वर्णन आपण अभंगाच्या भूमिकेत जवळजवळ 75-80% सांगितलंय. गोपाळ तृप्त झाल्यानंतर भगवान परमात्म्याने ती दुधानी पालती घालायची. आपण दहीहंडीतला प्रसाद अनावृत करण्याकरता फोडतो. गुलाबराव महाराज, माझं फोनवरच बोलणं झालेलं पाहिलेलं नाही. कोण गुलाबराव महाराज आहेत? आले नाही. ते आहेत का तुम्ही गुलाबराव महाराज? नाही नाही आले नाहीत बाबा. कार्यक्रमाला. बरं बरं, मला एवढं सांगायचंय, मी बसून कीर्तन केल्यामुळे आपल्याकडे दहीहंडी फोडण्याची पद्धत आहे. तुम्ही कोणीतरी करते ठरवा, कोणाला तरी एकाला अधिकार द्या दहीहंडी फोडायची. तेव्हा पाहते गवळणी तवते पालथे दुधानी, म्हणते नंदाची या पोरे आज चोरी केली खरी, तया विननासे नव्हे दुसरी आसी. सवे तुकया मेला तेने आगुना आणला. अशी चर्चा सुरू झाली. भगवान परमात्म्याच्या संगतीतले गोपाळांनी जावं आणि दुधानी पालती घालावी. गोपीने मथुरेच्या बाजाराला नेण्याकरता पाहत ती पालती आता काय विकायचं. आपण एक काम करू, हे काम गोकुळामध्ये फक्त नंदाचा मुलगाच करू शकतो, दुसरं कोणी नाही. पण मोठ्याचा मुलगा आहे, तक्रार कोणी सांगायची? नंद बाबा गावचे पाटील
आणि हुकुमशाहीमध्ये पाटलाचा मोठा थाट होता महाराज. काही पाटील आडदांडच होते, विनाकारण त्रास द्यायचे. पाटील तर त्रास द्यायचे पण पाटलाचं कुत्र सुद्धा त्रास द्यायचं. आणि मग गरीब अशा गल्लीला पाटलाचं कुत्र झालं तर हाड म्हणायची सोय नाही. बहुतेक पाटलाची कुत्री त्रास द्यायची. हाड म्हणायची सोय नाही, हाडाकी. नंदबाबा पाटील, तुम्ही म्हणाल हा पाटलाच्या विरोधात दिसतो. मी पाटलाच्या विरोधात मी खानदानी पाटील आहे. दप्तर माझ्याकडेच येणार होतं पण म्हटलं मला नको दप्तर, मला जोग महाराजाकडे जायचं. सांगण्याचा मुद्दा सांग. आता त्याची तक्रार कोणी सांगायची? मिळवून अवघ्या गवळणी देती यशोदे गाराणी दै दूध तपलोणे शिंकांदुरे शिकाई हरी सोकलावो हरी सोकलावो. यशोदा मातेकडे तक्रार सांगू लागल्या, एकत्र आल्या, तक्रार सांगू लागल्या. येणे माझे कवाड उघडिले, येणे माझे शिंके तोडिले, दया दुधाते बक्षिले उलंडले ताकाते. कवाड कोणतं? भ्रांतीचं कवाड संपवलं. शिंके तोडले, मन बुद्धी चित्त अहंकार टाकून दिले. दह्या दुधाते बक्षिले, आतलं माझं चांगलं खाल्लं आणि उलंडले ताकाते. माझ्या आत आसार वस्तू होत्या त्या खाली टाकून दिल्या. म्हणायला खोड्या आहेत महाराज, हे सगळी कृपा आहे. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्याचा त्रास झाला. असं तक्रार सांगायला लागल्या. यशोदा मातेला खरं वाटत नव्हतं. ज्या आईला आपला मुलगा खोड्या करतो असं वाटतंय ती सख्खी आई नाही. सावत्र तरी असेल ना तर दत्तक घेतलेली असेल. काय सांगता गाराणे गे गोकुळ शानारी, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळ शानारी. तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळ शानारी. तुम्ही मोठ्या ढाल गजागे गोकुळ शानारी. ढाल ग शिवे. गोपीतली एक गोपी पुढे आली. ए यशोदे, कुणाला म्हणते की ढालगज? तुझा मुलगा आमच्या घरचं दहीदूध खातो आणि आम्हाला ढालगज म्हणतेस? जवळ कृष्ण परमात्मा होते. ए कृष्णा, माझ्याकडे बघ, नावाची प्रभावती आहे. प्रभा म्हणजे ज्ञान, वती म्हणजे संपन्न आहे. दुसरीला तू सापडत नाही, पण मी मात्र तुला पकडल्याशिवाय राहणार नाही. आज माझ्या घरी चोरी करण्याकरता ये, मुद्दे मला पकडे. कृष्ण परमात्म्याने मान हलवली. आज तुझाच नंबर. रात्र झाली, गोपाळ जमा झाले. सांगितलं, गोपाळ हो, आज घर नंबर 21 किवनळ्यातला नाही, गोकुळातला. मला धमकी दिली आहे, तिच्याच घरी जाऊ आपण. सगळे गोपाळ शिरले. अगोदर प्रभावतीनं सगळी तयारी केली होती. दहीदूध उसरीला आणलं, वर कपडे टाकले, बाजा पालत्या घातल्या, दगड रचले, आळगळ लावली. कसं येते ते बघते. आता भगवान परमात्मा महाराज कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती. परमात्मा आले हे गोपाळांना घेऊन. दहीदूध खाणं झालंही. झाल्यानंतर निघणार, पण त्यांच्या लक्षात आलं की प्रभावती जीव आहे आणि देवाच्या 3 माया आहेत. स्वमाया, स्वजन मोहिका माया आणि विमुख जन मोहिका माया. सगळ्याच्या वृत्तीवर जी माया आहे, स्वमायाची आडवस्त लावून एकला खेळवी सूत्र. सगळ्यांच्या मनावर हे माया ती स्वमाया. स्वजन मोहिका माया आपल्याच भक्तावर टाकायची, त्याला म्हणतात स्वजन मोहिका. नाथ महाराजांच्या दरबारामध्ये श्रीखंडाच्या रूपानं 12 वर्ष भगवंतांनी पाणी वाहिलं. का? नाथ महाराजांना जर कळालं असतं आता देव आहे तर पाणी वाहू दिलं असतं का? नाही. स्वजन मोहिका माया, विमुख जन मोहिका माया. रावण, वक्रदंत, शिशुपाल, दुर्योधन यांच्यावर माया टाकली होती ती विमुख जन मोहिका माया. प्रभावतीच्या अंतःकरणावर स्वजन मोहिका माया. सगळे गोपाळ दहीदूध खाऊन बाहेर पडला. इतक्यात कृष्ण परमात्म्याने सांगितलं, गोपाळाओ, आजची चोरी वेगळी आहे. आज आपल्याला तिने आव्हान दिलेले, आपण सुद्धा एक आव्हान द्यायचं. सगळ्यांनी गुपचूप जायचं नाही, सगळ्यांनी मोठ्याने गजर करायचा. बोला पुंडलिक गोपाल कृष्ण भगवान की जय. आवाज झाल्यानंतर प्रभावतीला वाटलं आले नाही, खाऊन चालले. प्रभावती लपलेली होती ना, आली बाहेर. कृष्ण परमात्मा मुद्दाम मागे राहिले. धावत धावत जाऊन हात पकडला. लोण्याने हात भरलेला, तोंड भरलेलं. लबाडा, पकडला ना तुला, आता चल. यशोदेकडनं काठीनं मार द्यायला हवी. भगवान गयावया करू लागले.
प्रभावती मी हारलो, तू जिंकलस, सोड. देवाच्या शपथ आता तुझ्या घरी कधीच येणार नाही. प्रभावती म्हटली मला माहिती आहे तुझा देव काय आहे, तुझा कधी शक्तीनं काय होते रे. आणि पकडलाय तर का सोडण्याकरता पकडलाय काय, नाही सोडणार. पक्का धरला हातामध्ये, चाल घेऊन निघाल्या. जाता जाता रस्त्यामध्ये एक प्रतिष्ठित गावातले पुरुष येत होते. आपल्याकडे पूर्वीची परंपरा होती महाराज, बुरखा घ्यायची. बुरखा कशाला म्हणतात बुरखा? डोक्यावरचा पदर नाकाच्या शेंड्यापर्यंत असणं, याचं नाव बुरखा आहे. आमची आई, आम्ही पाहिलंय, बाहेर पडू लागलं की अंगावर वलगट मागून पडायची, बाहेर पडायची, तट्ट्याच्या गाडीत बसायच्या. फार मर्यादा होती महाराज. आता कालाच्या ओघामध्ये हे सगळं बदलत चाललंय, तो भाग वेगळा आहे. प्रभावतीनं बुरखा घेतला. कृष्ण परमात्मा मनात विचार करतात, सुवर्ण संधीचा जरूर फायदा घ्या. भगवान म्हणू लागले, प्रभावती काय हात घट्ट दाबून धरलास, सगळ्या हाताला कळा लागल्यात. एक काम कर, हा हात सोड, दुसरा हात तुझ्या हातात देतो. प्रभावतीच्या मनात दया आली. माझा हात हाडामासाचा आणि याचा हात सच्चिदानंदाचा गाभा आहे. मी निष्ठुरपणाने दाबून धरलाय. कृष्णा हात सोडते बर का, दुसरा हात हातात दे. हात सोडला, दुसरा दिला असेल का? दुसरा दिला नाही, दुसऱ्याचा दिला. धावत धावत जाऊन आईच्या मांडीवर उडी मारून बसले, थापा देऊ लागले. यशोदा माता विचारते, कृष्णा घाबरलास का रे? आई घाबरलो, आज गोकुळात चर्चा सुरू आहे. प्रभावतीनं कृष्णाला मुद्देमाल असं पकडलंय, आज यशोदा काठीनं मारणार आहे. यशोदे खरं सांग बरं आई, मला मी कुठे गेलो का सोडून? कसा जाईल सोडून? सगळं व्यापकच आहे, सोडून जाईलच कसा? यशोदा मातेनं पाठवून हात फिरवला, बाळा घाबरू नकोस, त्याला बडायत. इतक्यात प्रभावती आली महाराज. मोठा आवाज, यशोदे बघ तुझा कृष्ण मुद्दे मालाच आणलाय, मार याला काठीनं. यशोदा माता म्हणतात, प्रभावती सगळी झोप झाली का? अगं झोपी गेलेल्याला हातात देव येत नसतो. देव हातात येण्याकरता रात्रंदिवस जागे राहावं लागतं. जागी होते म्हणून तर हातात आलाय. अगं माझा कृष्ण माझ्या मांडीवर आहे का तुझ्या हातात कोण आहे ते तरी बघ. प्रभावतीने बुरका मागे घेतला. ज्याचा हात तिच्या हातात, त्याच्याकडे पाहिलं, तेच मुलगा. अरे तू कधी रे? हाताची बदली झाली तेव्हा. अशा भगवंताच्या अनेक गोड लीला आहेत महाराज. भगवान अनेक चरित्र करायचे. असं चरित्र करता करता यशोदा मातेला खरं वाटा म्हणून एके दिवशी भगवंताने डेऱ्यात लोणी खादले शिरोनी, डेऱ्यात उडी मारून सगळं लोणी खाल्लं. का येईना? यशोदा मातेनं आपली चोळी मागे सारली. अजूनही व्रजभूमीमध्ये महिलांचा पोशाख मनगटापर्यंत चोळ्या असतात, मनगटापर्यंत मागे सारली. हात घातला, हात फिरवला, केसाचा गुच्छ हातात लागला, पक्का पकडला, वर उचलला. भगवान कृष्ण परमात्मा, अरे कृष्णा बरं झालं देवाने वाचवलं, एवढी मोठी रवी तुझ्या डोक्याला लागली असती. भगवान मनात म्हणतात, माझी आई वेडी हळद आहे, रवीच्या बापाचा बाप मी, आणि रवी मला काय करते. आणि मग लक्षात आलं की डेऱ्यात उडी मारून जर लोणी खातंय तर नक्की त्या गोपींचं खरंय. आता याला घरी ठेवून चालणार नाही. सांगितलं, कृष्णा आता गायी चालण्याकरता जा. 6-6.5 वर्षाचा झालास. भगवान परमात्म्याने कबूल केलं, गोपविष दिला, सर्व गोपाळांना बोलवलं आणि भगवान परमात्मा गायी चालण्याकरता निघाले. आपल्या संस्कृतीमध्ये गायीला गोमाता म्हणतो आपण, गोमाता. शरीरामध्ये 33 कोटी देवतांचं वास्तव्य शास्त्राने सांगितलेलं आहे. आणि गोमूत्रामध्ये धन्वंतरीचं वास्तव्य आहे. गायीच्या शेणामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य आहे. आणि विशेष कौतुक आहे महाराज महाराष्ट्राचं. सगळ्या भारत देशात नव्हे, सगळ्या जगात गोमातेला राजमाता म्हणून दर्जा दिला असेल तर तो महाराष्ट्राने दिला. मागचं सरकार शिंदे सरकार, त्या शिंदे सरकारने गायीला राजमातेचा दर्जा दिलाय. जोशी मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी फार महाराष्ट्राचं कौतुक केलं महाराज. गोमूत्रामध्ये कॅन्सर सारखे रोग दूर करण्याची ताकद आहे. आमचे धाकटे भाऊ पंडित महाराज खूप अभ्यासू, स्वभाव फक्त कडक होता म्हणून लोकात मिसळत नव्हते. त्यांना फुफ्फुसाचा कॅन्सर झाला. एक केमो घेतला आणि गुजरातमध्ये वागलदरा नावाचं गाव आहे, कामधेनू कॅन्सर हॉस्पिटल म्हणून आहे. ज्यांचं कॅन्सरचं ऑपरेशन 2-2 वेळा फेल झालंय ती माणसं तिथं जाऊन उपचार घेतात.
आणि अशी उपकारी संस्था आहे महाराज. गाईच्या द्रव्यापासून उपचार करतात, एक नया पैसा फी घेत नाहीत, उलट पेशंटला खाऊ पिऊ घालतात. तिथे गेले आणि गेल्यानंतर विचारलं, डॉक्टरला विचारलं, डॉक्टर साहेब आयुष्यात तंबाखूचा वास नाही, सुपारी माहीत नाही, मला कॅन्सर कसा झाला? कपाळाचा गंध पाहून विचारलं, तुम्ही देवाची पूजा करता का? म्हणे हो. उदबत्त्या लावता का? भरपूर. त्याचा परिणाम आहे. आता उदबत्त्यामध्ये केमिकल वापरलं जातं म्हणून तुम्हाला फुफ्फुसाचा कॅन्सर झाला. औषध सांगितलं. गावाकडे आल्यानंतर 2 कप गोमूत्र, मात्र जर्सीचं चालत नाही, गावरान गायच लागते. 2 कप गोमूत्र, लिंबा एवढं शेण घ्यायचं, एकत्र करायचं आणि 11 वेळेला फडक्यातून गाळून तो अनुशापोटी प्यायचं. कॅन्सर संपला केवळ गोमूत्रामुळे. आणि गाईच्या शेणामध्ये खूप मोठी ताकद आहे महाराज. स्वतःचा अनुभव सांगतो. 14 वर्षापूर्वी माझ्या दोन्ही दाढा दुखत होत्या आणि पुढचा दात हालत होता. आमच्या जिल्ह्याचे दंततज्ञ नायगावकर डॉक्टर, गेलो, म्हटले उपटून काढू, पण आताच कशाला उपटता, काही प्रयोग करून बघा. ड्रिल मशीन छिद्र पडली, मधला दोष काढला, विशिष्ट धातूची टोपणं बसवली, त्याला रूट कॅन म्हणतात. गोळ्या बदलून पेस्ट बदलून हैराण होतो. मिक्सरमध्ये घातल्याशिवाय खाताच येत नव्हतं. आमच्याकडे गावरान गाई पाळण्याचा छंद आहे. गावरान गाईचं शेण उचललं, पत्र्यावर ठेवून वाळवलं, वाळल्यानंतर त्याचं बुक्क्यासारखं भस्म केलं. गोवरी लाल बुंद झाली की दगडानं रगडायची, वस्त्रगाळ करायची, कारण एखादा खडामध्ये जाऊ नये. आणि त्याने दात घासायला सुरुवात केली. 14 वर्ष झाले, पुन्हा कुठलाही त्रास नाही. आता मी ऊस फोडतो, हरभरे फोडतो. हे जर केलं नसतं तर माझ्या तोंडात एकही दात राहिलं नसतं महाराज. किती उपकार आहेत महाराज. पण तेव्हा अशी अत्यंत उपकारी औषधी विषयाची अशी अग्रगणी असणारी गाय भगवान परमात्मा फेरत बन बन गौवा चरावत कहे तुकया बंधू लकडे लेले हात. गायी जगून तृप्त झाल्या होत्या. गोपाळाने विचारलं, कृष्णा गायी जगल्या, आता आम्हाला पळता पळता थकवालाय, भागलो दातारा करिता येरजारा, आम्हाला आता तृप्त करा. खांदी भार पोटी भूक, काय खेळाचे सुख, खेळण्यात आनंद नाही, आम्हाला आता प्रसाद द्या. भगवंताने सांगितले देतो. पण चला वळू गाई. गाय म्हणजे आपली इंद्रिये. डोळ्यांना नको त्या ठिकाणी जाऊ देऊ नका, कानानं नको ते ऐकू नका, जिभेने नको ते खाऊ नका, नको ते पिऊ नका. निषिद्ध विषयापासून बाजूला घ्या आणि मगच माझा तुम्हाला प्रसाद मिळेल. सगळ्यांनी गायी जमा केल्या, आपल्या शरीरा भगवंताकडे देऊन टाकल्या. भगवंताने सगळ्याचा एकत्र काला केला. मध्यभागी उभे राहिले. कमलाकार गोपाळांची रचना केली आणि भगवान परमात्मा गोपाळांना काला देऊ लागले. वर्णन शुकाचार्य करतात. बिभ्रद वेणुम जठर पटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पाणो मसृण कवलम तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुहृद हासेन नर्म विश्वे स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञभुग बाल केली. बोला पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली.